दिशा सालियननं आत्महत्या केल्याचं मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद. वडिलांच्या अफेअरमुळे दिशा तणावात आणि आर्थिक अडचणीत असल्याचा क्लोजर रिपोर्टमध्ये उल्लेख. प्रशांत कोरटकरच्या कोठडीत वाढ. कोरटकरला पुन्हा 2 दिवसांची पोलीस कोठडी. 30 मार्चपर्यंत मुक्काम तुरुंगातच. संतोष देशमुखांच्या हत्येचे आणखी 15 व्हिडिओ आणि 8 फोटो समोर. घटनेचं मिनिट टू मिनिट अपडेट. संतोष देशमुखांना तब्बल 2 तास केली होती मारहाण. संतोष देशमुखांना मारहाण करत हत्या. आरोपी प्रतीक घुलेची कबुली. सूत्रांची माहिती. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय. शिंदे आणि अजितदादांच्या कोर्टात. दोन्ही नेत्यांच्या चर्चेनंतर मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार. तर नाशिकचं पालकमंत्रीपद हे भाजपकडेच राहणार. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ समितीवर धनंजय मुंडे आणि छगन भुजबळांना स्थान नाही. अजित पवारांनी जाणीवपूर्वक मुंडेंना 2 हात लांब ठेवल्याची चर्चा सुरू. महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाट्याची चर्चा. विजय वडेट्टीवार यांना लोकलेखा समितीचं अध्यक्षपद दिल्यानं रोहित पवार नाराज असल्याची सूत्रांची माहिती. कुणाल कामराची मद्रास उच्च न्यायालयात धाव. अटकपूर्व जामिनासाठी केला अर्ज. मुंबई पोलिसांकडनं कामराविरोधात गुन्हा दाखल. आणि विदर्भात उष्णतेची लाट. ब्रह्मपुरी जगातील 8व्या क्रमांकाचं उष्ण शहर. तापमान 42 अंशांच्या पार. नागपूर, अकोला, चंद्रपूर जगभरातल्या सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.